नोटीस जी आहे त्या आंदोलनकर्त्यांना दिल्या का याचं सुद्धा जे आहे ते प्रश्न उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळाले होते। त्यामुळे साहजिकच आहे की या सगळ्या याचं ऐकून घेतल्यानंतर आता आणखी काही महत्त्वाचे निर्देश जे आहेत ते न्यायालय देते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण आपण पाहतोय की पहिल्यांदाच कदाचित हे चित्र पाहायला मिळते की मुंबई ठप्प होताना पाहायला मिळते। हजारोच्या संख्येने जे आहे ते आंदोलक मुंबईकडे दाखल होत आहेत आणि शनिवार रविवारमुळे जो आहे तो फारसा फटका मुंबईला बसू शकला नाही। मात्र आज सोमवार आहे, आज सुद्धा काही प्रमाणामध्ये मुंबई जी आहे ते विस्कळीत होताना पाहायला मिळाली। वाहतुकीची समस्या जी आहे ते मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळालेली आहे। एवढंच नाही तर मंत्रालयाला सुद्धा संपूर्णपणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे। अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण पाहतोय की ही बॅरिकेडिंग केल्यानंतर सुद्धा मुंबई पोलीस तर आहेच, मात्र केंद्रीय सुरक्षा बलाची सुद्धा ताकद या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे। त्यामुळे एवढं सगळं जे आहे ती तयारी राज्य सरकारला करावी लागली आहे। त्यामुळे यावरती तोडगा निघणं जे आहे ते अपेक्षित आहे। आपण पाहतोय का मुंबई शहर हे कॅपिटल शहर आहे, त्यामुळे अनेक संस्था असतील किंवा अनेक खाजगी सुद्धा उद्योग समूह असतील त्यांची मुख्यालय जे आहेत ते मुंबईत आहेत आणि या आंदोलनामुळे थेट त्यांच्यावरती परिणाम जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। अनेक व्यापाऱ्यांच्या सुद्धा जे आहे ते आपल्याला प्रतिक्रिया सुद्धा येताना पाहायला मिळाल्या होत्या का आता सणासुदीचे दिवस आहेत, लोक मोठ्या प्रमाणावरती खरेदी करतात, मात्र आम्हाला त्याचा फटका बसतोय, संपूर्णपणे दुकानं जी आहे ते बंद ठेवलेली आहेत। अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला त्याच्यावरती हे होताना पाहायला मिळतात। त्यामुळे आपण पाहतोय की हे सगळं सुरू असताना आता राज्य सरकारच्या सुद्धा दुसरीकडे मोठ्या मॅरेथॉन बैठका ज्या आहेत ते होताना पाहायला मिळतात। मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, समितीचे सदस्य, त्याचप्रमाणे समितीचे अध्यक्ष सुद्धा यांच्या समोर सुद्धा बैठक पार पडलेली होती आणि नेमकं कसा तोडगा काढायचा यावरती सुद्धा चर्चा सुरू आहे। कारण आपण पाहतोय की ज्या प्रकारे हे आंदोलन सुरू आहे, आंदोलनकर्त्यांची मागणी आहे की आता थेट मराठा समाजाला जे आहे ते ओबीसी मधून आरक्षण द्यावा। जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देत असेल तर त्याला सुद्धा ओबीसी समाजाने मोठ्या प्रमाणावरती विरोध केलेला आहे। ओबीसी नेते सुद्धा जे आहे ते आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे राज्य सरकारच्या पुढे एक मोठा पेच आहे आणि हाच पेच सोडवण्यासाठी आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार आहे, कशा प्रकारे हा पेच जो आहे तो सोडवणार आहे याकडे राजू काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। आताच्या युक्तिवादातले आणि हायकोर्टानं जे म्हटलंय त्यामधले काही महत्त्वाचे निर्देश आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात। आंदोलन थांबवण्याचे निर्देश द्या, सरकारनं कोर्टाला विनंती केली आहे। हे आंदोलन थांबवण्याचे निर्देश देण्याची सरकारनं कोर्टाकडे विनंती केलेली आहे। मराठा आरक्षणाच्या आणि या आंदोलनाच्या याचिकेच्या संदर्भात सध्या मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। हे सगळं पूर्वपदावरती आणण्यासाठी आता 2 दिवस द्यावेत असं म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे आपल्याला अपडेट्स देत आहेत। राजू, आता 2 दिवसाचा अवधी दिला जातोय खरं तर या आंदोलकांना सगळी मुंबईतली परिस्थिती आणि सगळं वातावरण पूर्वपदावरती आणण्यासाठी। दुसरीकडे सरकार असं म्हणतंय की आता हे आंदोलन जे गेले 4 दिवस सुरू आहे ते थांबवण्यासाठी निर्देश द्यावेत। राजू, काही क्षणांमध्ये पुन्हा एकदा येते तुमच्याकडे, विखे पाटील बोलतायत, थेट जाऊयात। एक महत्त्वाची बैठक आहे ती मुख्यमंत्र्यांबरोबर पार पडलेली, काय नेमकं झालं, कशा पद्धतीने पर्याय मार्ग सुचवले जातात? अरे ये ना रोल ना हां हळूहळू